तर आज तुमच्या भावानं अचानक भयानक बॅग भरून तयारी केली आणि एक नाही तर दोन दोन स्वेटर घातले आणि डायरेक्ट आपल्या मंडळाजवळ आलो. इथं पोट्ट्या अंगावर गिंगावर घेऊन एकदम रेडी होते. मग इथं पोट्ट्यांना जरासा ज्यूस घी आणला. तुमचा भाऊस काय राहते मग हाणून घेतला बा मी. मग आपली गाडी पॅक झाल्या होते. एकाही जणाला बसायला जागाच नव्हती. सगळे जण दाटून दाटून बसले आणि तुमचा भाऊ बसला डायरेक्ट मध्ये. आणि आपले पोरं नाहीत पुरे ढोर आहेत. एक बी जण साया शांतीनं झोपे आणि इथे चादरीसाठी डायरेक्ट भांडणं होत. गप्पाल भुक्क्या लाता चालत जात झोपले बा पोट्टे. मग दाटून दाटून एकामेकाच्या अंगावर. ऋषी दादा डायरेक्ट फालक्यावरच झोपला. पहिलेच म्हटलं होतं पोरं आपले पुरे ढोर आहे. मग काय थांबली बा आपली गाडी रातच्या 3 वाजता एका हॉटेलवर आणि उरपला आम्ही सगळ्यांना गरम गरम चाय. मग काय डबल गाडीमध्ये बसलो आणि आता चहा पिल्यावर काही पोट्ट्या आवडतात का? केलं बा पोट्ट्यांना डबल चेंगड चालू. असाच चेंगड करता करता पोहोचलो बा आपण आपल्या लोकेशनवर सकाळी 6 वाजता. आणि आपले पोट्टे काही उठायचं नावच नाही घेत. सगळेजण सुस्त बेंडक्यासारखे इकडे तिकडे पडले होते. आपण तर मस्त सकाळ होईपर्यंत ताप केला. मग काय सकाळी 7:30 वाजता उठले बा आपले पोट्टे. आणि उठल्याबरोबर तर पोट्ट्यांना फक्त एकच करता येते ते म्हणजे की संडास. मीनं पण मग मस्तपैकी दातगीत घासले आणि खपाखप पोट्टे लावले कामावर. पोट्ट्याला भुका लागल्या होत्या म्हणून नाश्त्याची सुरुवात झाली. आणि या पोट्ट्यांची तर आतापासून फोटो व्हिडिओ काढायची प्लॅनिंग चालू आहे. मग काय आपले पोहे रेडी झाले. मग काय सगळं ढोरं भिडले बाई खायले. मग तुमचा भाऊस काय राहते मांग मी भिडलो आणि पोहे खाल्ल्यावर आम्ही काय काय चेंगड केला हे दाखवणार तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये.